तर आज मी चमचमीत आणि चविष्ट अशी मुगाची भाजी बनवली आहे। तर मुगाची भाजी बनवण्यासाठी मी आधी मूग भिजत घातले होते। आता ते आपण शिजवून घ्यायचे। तर शिजवून घेण्यासाठी मी थोडं पाणी टाकलं आणि थोडी हळद टाकून ते मिक्स करायचे आणि आपण ते शिजवून घ्यायचं। मूग शिजवून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये थोडं तेल टाकले। तेलामध्ये आपण मोहरी, जिरे आणि कढीपत्ता हे सगळं टाकून घेणार आहोत। आणि आता कांदा टाकणार आहे। कांदा टाकून व्यवस्थित आपण तो परतून घ्यायचा आहे। लालसर होईपर्यंत तो आपण भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा परतून झाल्यानंतर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकून घेतलेत। टोमॅटो पण आणि कांदा दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचे। भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता चटणी टाकली, गरम मसाला आणि आता धने पावडर टाकणार आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं। व्यवस्थित असं परतून घेऊन ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण मसाला शिजवण्यासाठी थोडं ह्याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे। आणि 1 मिनिट थोडं शिजवून घ्यायचं लो गॅसवरती। आणि याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकते, थोडं परतून घ्यायचं। आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपण शिजवलेली मूग टाकून घ्यायची। मूग टाकून घेतले त्याच्यानंतर आपण थोडं परतून घेऊन याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतून घेऊन 4 ते 5 मिनिटं आपण ते असंच शिजवून घ्यायचं मीडियम गॅसवरती। कोथिंबीर टाकले। 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे मुगाची भाजी आपली तयार आहे। 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर इथे अशा प्रकारे आपली मुगाची भाजी तयार आहे। मी आता ही एका डिशमध्ये काढून घेते। बघा, मस्त अशी चमचमीत अशी मुगाची भाजी तयार आहे। आपण चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो।